अंतर्ज्ञान भांडार. हजारे ग्रंथ वाचून जे ज्ञान प्राप्त होणार नाही ते मूर्त ज्ञान बाबांच्या अंतर्यामी होते. मानवी जीवनाचा स्वभाव, कर्म करण्याची रीत, अंत एक बाहेर एक असे सारे बारकावे ते कीर्तनांत सांगत अनुभवले आले अंगा ते या जगात देत असे श्री तुका. याशिवाय त्यांनी काही सांगितले नाही. खेड्यापाड्यात बाबांची कीर्तने अगदी रांड्या भाषेत होत, पण वाणीचा भाव प्रभावाची दांडगार होता. जे सांगत त्यातील शब्द त्यांनी उपयोगात आणून अनुभवला होता. सोप्या शब्दांत ते आश्रय घन विचार समजावून देत. केवढे साधे शब्द पण मनाला भिडणारे. बाबांनो, देवाला कोंबडी देऊ नका, बकरा कापू नका, कसा तुमचा देव घेतो दुसऱ्याच्या बकऱ्याचा जीव, असे स्वरचित काव्यही ठणकावून सांगत. शेकडो वर्षे जे काम थोरा मोठ्यांच्या हातून झाले नाही ते बाबांनी केले. राहुरी जवळ वरवडी नावाचे गाव होतं. ते दरवर्षी यात्रेत हत्या होत असे. बाबांनी याच्या पूर्वी तिथे खानश मांडले व रोज कीर्तनात सांगत, अरे बकरीचा जीव आणि तुमचा जीव काही फरक आहे. मग कांत्या जीवाला मारता, अरे असं करू नका. वरवंडीची हत्या बंद झाली. अशीच मनसनेर मधनेश्वर या गावी दर मंगळवारी हजारो बकऱ्यांची हत्या होत असे. अधिक हत्या होणारे भारतातले एकमेव गाव होते. या हत्येत प्रकारच वेगळा होता. ही हत्या बाबांनी बंद केली. श्रीराम महाराज देगलूरकर यांनी हे प्रत्यक्ष अनुभवले आहे.